संजय राऊत यांनी एक विधान केलेलं आहे। न्यूज आपण बघतोय ठाकरे सिनेमाचा दुसरा आणि तिसरा भाग सुद्धा येणार असल्याचं संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। आपण बघतोय ठाकरे सिनेमाचा पहिला भाग आल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। आज सकाळपासूनच या सिनेमाला चांगली गर्दी होताना दिसते आहे। राज्यभरामध्ये या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि निर्माते संजय राऊत यांनी महत्त्वाची एक माहिती दिली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट 3 भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे। अगदी उदंड प्रतिसाद मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण बोलणार आहोत शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत आणि या ठाकरे सिनेमाचे निर्माते देखील ते आहेत। सर अभिनंदन। खूप सर्वत्र हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आहेत, काय सांगाल? तुम्ही देखील सकाळपासून अनेक थिएटर्सवरती जात आहेत। हाऊसफुल म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हटले की हाऊसफुल, ठाकरे म्हटलं की गर्दी। त्याच्यामुळे आजच्या सिनेमाला, बाळासाहेबांच्या सिनेमाला ही एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि होते आहे, याचं मला आश्चर्य वाटत नाही। लोकांचं प्रेम त्यांच्यावरती सातत्यानं राहिलं, त्यांनी केलं प्रेम आणि आम्ही सगळे आनंदात। उद्धव ठाकरे सुद्धा खूप सकाळी त्यांचं माझं बोलणं झालं, ते सुद्धा माहिती घेत होते आणि आम्ही सगळे खुश आहोत। जे आम्ही साधारण 1.5 वर्ष आमच्या टीमने काम केलं, लहान लहान माणसं त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे। त्याशिवाय ठाकरे निर्माण झाला नसता, आज दिसतोय तो। हे काय माझं एकट्याचं यश नाहीये, टीम वर्क आहे आणि हा सिनेमा इतिहास घडवेल। मराठीमध्ये इतकं मोठं रिलीज कधी झालं नव्हतं। आपण विचारू शकता, जे एक्झिबिटर्स असतात, डिस्ट्रीब्युटर्स असतात, की सच अ बिग रिलीज म्हणतात की असं मराठी सिनेमा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी रिलीज झाल्याचं त्यांचं म्हणणं नाहीये। कारण 600-650च्या वर थिएटर्स आज आपल्याकडे आहेत आणि हा आतापर्यंतचा हायएस्ट आकडा आहे। सर सकाळीच खूप पहाटे शो लागलेले आहेत। सर्व शिवसैनिकांनी, महाराष्ट्र जनतेने सिनेमा पाहिला, पाहिल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की हा जो कालावधी दाखवलेला आहे त्याचा उर्वरित कालावधी कधी दिसणार आम्हाला, म्हणजे ज्या चित्रपटाचा पुढचा भाग कधी रिलीज होणार, तो तयार झालाय, काय सांगाल? नाही, कसं आहे की हा सिनेमा मी लिहिला, निर्मिती आम्ही केली, दिग्दर्शन अभिजित पानसेंनी केलेलं आहे। रोहन आमचे संगीतकार आहेत, त्यांनी सुद्धा अप्रतिम काम केलं आहे। सगळ्यात महत्वाचं जर काम कुठलं केलं असेल त्याच्यामध्ये आमच्या बरोबरनं, तर संदीप रावडे आर्ट डायरेक्टर। तुम्हाला ही सगळी जी काही दिसते आहे त्याच्यामध्ये गंमत, ती जुनं शिवसेना भवन आपण पाहिलं असेल। संदीप रावडे, विशाल तळकर म्हणून एक आमचे VFXचे प्रमुख आहेत, त्यांनी या सगळ्या सिनेमाच्या बांधणीमध्ये फार महत्वाचं काम केलेलं आहे। आता दुसरा जो भाग आहे, तिसरा भाग आहे, आम्ही साधारण 3 भागामध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांचं चरित्रपट मांडण्याचा प्रयत्न करतोय। लिहून पूर्ण झालाय माझं, दुसरा भाग पूर्ण झालाय लिहून माझा। आपण बघितलं आता ठाकरे सिनेमाचे 3 भाग एकूण येणार आहेत। पहिला भाग आज रिलीज झालेला आहे, अजून 2 भाग ठाकरे सिनेमाचे येणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। बघूया पुढची बातमी। मुंबईतील वडाळ्यामधल्या आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट शो पार पडला। यासाठी दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते। ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे हा सिनेमा आज रिलीज झालाय। अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे। मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। औरंगाबाद आणि पुण्यातही ठाकरे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। औरंगाबादेतही ठाकरे सिनेमा बघण्यासाठी आपण बघू शकतो, असं उत्साहामध्ये वातावरण आहे। एकंदरीत आपण बघतो किती मोठ्या प्रमाणात जे आहेत सगळे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख या ठिकाणी आहेत। महिला आघाडी आहे, सिनेमा बघण्यासाठी जात आहेत, मोठा उत्साह आहे। दादा, काय उत्साह आहे तुमचा? एकदम शिवसेना प्रमुखाला भेटायला चालल्याचा आनंद आहे। ठाकरे चित्रपट आलेला आहे, शिवसेना प्रमुखाशी आम्ही तर भेटलेलो आहे, पण जी नवीन पिढी भेटली नाही। सगळ्यांना असं वाटलं की आम्ही शिवसेना प्रमुखाला भेटायला चाललं पिक्चरला पाहायला। काय आज अगदी डान्स करत जाता तुम्ही, नृत्य करत? आनंद आहे। शिवसेना प्रमुखाचा विचार हिंदुत्वाचा, देश हिताचा, हा सगळ्या लोकांना हा एक आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। सगळ्या बाळासाहेब ठाकरे
त्यांचा फोटोही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता मामाही आहे त्यांनी आयोजन केलं. मामा काय म्हणाल, आता तुम्ही नृत्य करत सिनेमा बघायला जाताय? आजच्यासारखा आनंद आम्हाला कधी वाटणार आहे. आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा बाळासाहेबांना भेटायला चाललेलो आहे. 2010ला एकदा बाळासाहेबांना भेटलो होतो संपत्ती जवळ जाऊन दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आता प्रत्येकदा दुसऱ्यांदा बाळासाहेबांना भेटायला. आजही बाळासाहेब आमच्यामध्ये हृदयात आहे. सिनेमाच्या माध्यमातून संजयजी राऊत साहेबांनी आम्हाला चांगली संधी दिली. शिवसैनिकाला एक उत्साह निर्माण झाला त्या सिनेमामध्ये. महिलाही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. महिलांची भावना जाणून घ्या. काय म्हणाल काय, अगदी नृत्य करत तुम्ही सिनेमाला चाललाय? हो, खूप आनंदात उत्साहात आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला बाळासाहेब असे जवळून पाहायला मिळतील त्या उत्साहात आम्ही. काय भावना आहे, पण आता काय बघायला भेटणार आहे? हिंदू हृदय सम्राट आमचे दैवत आहेत. आम्हाला बाळासाहेबांना जवळून पाहता येईल, खूप आनंद होईल आम्हाला वाटतंय बाळासाहेब आमच्यात जिवंत आहे, तर त्यांना जवळून पाहण्याची संधी आम्हाला मिळत आहे. पूर्ण शो आज बुक झालेले आहेत, त्यामुळे आता सिनेमा सुटल्यानंतर या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर काय भावना असतील हे आपण पाहूया. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत.